नमस्कार मित्रांनो, मी मयूर मोरे पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. कसं आहे मित्रांनो, मी पाहिलंय की फार सारे व्ह्युअर्स हे आपला व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. कोई सेंस है इस बात की? मित्रांनो, कसं आहे, डॉक्टरने दिलेला पूर्ण कोर्स केल्याशिवाय एखाद्या आजारावरती गुण यायला सुरुवात होत नाही. तशाच प्रकारे जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमच्या ज्ञानामध्ये पूर्ण भर पडणार नाही. यही नहीं, अभी और सुनिए. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की सर्व व्हिडिओ हे पूर्ण पाहत जा, जेणेकरून उत्तम दर्जाची माहिती तुम्हाला मिळण्यात मदत होईल. अभी मजा आएगा ना भिड़ो. कसं आहे मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी फार जास्त मेहनत करावी लागते. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत गेलात तर नक्कीच मला देखील ऊर्जा मिळेल आणि पुढे नवीन नवीन विषयांवरती चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा उत्साह माझा वाढत जाईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मग येऊया आपल्या विषयावर. तर मित्रांनो, इराण आणि अमेरिकामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आज जवळपास 15 ते 16 दिवस उलटून गेलेले आहेत. ज्या युद्धामध्ये सहभागी झालेल्या देशांनी आक्रमक पावित्र्यता धारण करत एकमेकांचे फार मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान करायला सुरुवात केलेली आहे. तरी इथेही इराणची स्थिती थोडी जास्तच गंभीर असल्याचं दिसून येत आहे. इराणमधल्या इस्लामिक रेजिमला संपवत इराणमध्ये राजकीय स्थिरता स्थापन करण्याच्या उद्दिष्टाने अमेरिकेने जे युद्ध सुरू केलं होतं, आज तेच युद्ध भलत्याच दिशेला जाताना दिसून येत आहे. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनाशकारी मनसुब्यांना तिलांजली लावत इराणच्या IRGC अर्थात इराणी सैन्याने खामेनेच्या मृत्यूनंतरही सरेंडर न करता अमेरिकेच्या मिडल ईस्टमध्ये असलेल्या सर्व सैनिकी तळांवरती, इस्रायलच्या मोठमोठ्या शहरांवरती, सोबतच जे अरब देश अमेरिकेला या युद्धामध्ये मदत करत आहेत अशा सर्व अरब देशांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती इराणने अंधाधुंदपणे मिसाईल हमले करायला सुरुवात केलेली आहे. या सर्वांमुळे स्थिती एवढी बिकट झालेली आहे की UAE, कतर, सौदी अरेबिया, इराक यासारख्या देशांमधल्या मोठमोठ्या ऑइल रिफायनरीवरती इराणने मिसाईल हमले केल्यामुळे या देशांचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. सर्वत्र आगीचा तांडव, काळ्या धुरांचे मोठे मोठे लोड, वातावरणामध्ये जळलेल्या तेलाची दुर्गंध असलेली स्थिती दर्शवणारे असंख्य व्हिडिओ आज सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आतापर्यंत इराणने बहरीन मधल्या बाप्को ऑइल रिफायनरी, इस्रायल मधल्या हायफा ऑइल रिफायनरीवरती मोठ्या प्रमाणावरती मिसाईल हमले करून त्यांना क्षती पोहोचवली आहे. सोबतच सौदी अरेबियामधल्या अॅरेमको या ऑइल रिफायनरीवरती देखील हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच यासारख्या मोठ्या ऑइल रिफायनरीवरती इराणचे वाढत चाललेले हमले पाहता जगभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे निगेटिव्ह परिणाम हे जागतिक बाजारावरती आणि त्यातही विशेष करून ऊर्जा क्षेत्रावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जवळपास 60 ते 70% वाढ झालेली दिसून येत आहे. या युद्धाआधी कच्च्या तेलाच्या किमती ज्या $67 ते $70 प्रति बॅरल अशा होत्या, त्याच किमती आजच्या दिवसाला प्रति बॅरल $100 वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. आणि जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर तज्ञांच्या मते प्रति बॅरल तेलाच्या किमती ह्या $200 देखील पार करू शकतात. मित्रांनो, जागतिक तेल पुरवठ्याचा सुमारे 25% पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणून होत असतो. म्हणूनच या सागरी मार्गाला जागतिक व्यापारामध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ओमान आणि इराण या दोन देशांदरम्यान असलेला हा अरुंद सागरी जलमार्ग संपूर्ण जगाच्या ऊर्जेची गरज भागवण्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा उचलतो. परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इराणने या जलमार्गाचा एक स्ट्रॅटेजिक टूल प्रमाणे वापर करायला सुरुवात केलेली आहे. इराणने आपल्या नौसेनेचा वापर करत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही ऑइल टँकरला इथून जाण्यापासून अडवून धरलेले आहे. आणि जे कोणते ऑइल टँकर्स हॉर्मुझ मधून जाण्याचा प्रयत्न करतायत त्या टँकरवरती इराणची नेव्ही मिसाईल हमले करून त्यांना संपवत आहे. या कारणामुळेच हॉर्मुझच्या दोन्ही टोकांवरती शेकडो ऑइल टँकर्स हे अडकून पडल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी जे काही अडथळे निर्माण होत आहेत, ह्यामुळेच जगभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सोबतच सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत यासारख्या देशांमधील तेल उत्पादनामध्ये प्रतिदिवस 10 दशलक्ष बॅरलची झालेली घट जागतिक तेल पुरवठा बाधित करण्याचं काम करत आहे. मित्रांनो, भारत आपल्या संपूर्ण गरजेचा एकूण 85% तेल हे आयात करत असल्यामुळेच या युद्धाचे थेट निगेटिव्ह परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून थांबलेली तेलाची वाहतूक सोबतच जागतिक बाजारामध्ये वाढलेल्या तेलाच्या किमती ह्यामुळेच भारताला कच्चं तेल हे चढ्या भावामध्ये विकत घ्यावे लागत आहे, ज्याचा अधिकचा ताण भारताच्या परकीय चलन साठ्यावरती अर्थात फॉरेक्स रिझर्व्ह वरती होताना दिसून येत आहे. LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे भारतीय बाजारामध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 60 रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट हे कोलमडलेले आहे. तात्पुरता तरी भारताकडे 30 ते 40 दिवसाचा स्ट्रॅटेजिक तेल साठा उपलब्ध असल्यामुळे भारत सरकारने
पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये कोणतीही वाढ केल्याचे दिसून येत नाहीये. याच संदर्भात पाहायला गेलं तर जगभरातल्या काही महत्त्वपूर्ण देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ह्या वाढल्याचे दिसून येत आहेत. त्या देशांची नावं आणि वाढलेल्या किमती तुम्ही व्हिडिओला पॉज करून या स्लाइडमध्ये पाहू शकता. परंतु येत्या काळामध्ये युद्धाची स्थिती अशीच बनून राहिली तर भारतामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, सध्या उद्भवलेल्या या ऊर्जा संकटामधून वाट काढण्यासाठी भारत सरकार देखील आपल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहे. भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या रशियाकडून जास्तीचे तेल विकत घेतले जात आहे, जेणेकरून भारताची सौदी अरेबिया आणि इराणवरील डिपेंडन्सी कमी होऊन जाईल. यासोबतच भारतीय सरकारने राजनैतिक स्तरावरती जाऊन इराण सोबत वाटाघाटी करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून स्ट्रेट ऑफ हॉर्मन्स मधून प्रवास करण्यासाठी भारतीय तेलवाहू जहाजांना परवानगी मिळेल. मित्रांनो, हाती आलेल्या माहितीनुसार भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराम यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या 2 भारतीय ध्वजवाहक जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मन्स मधून येण्याची परवानगी मिळालेली आहे. ह्या टँकरची नावे एमटी पुष्पक आणि परिमल अशी सांगितली जात आहेत. मित्रांनो, या युद्धामध्ये भारताचा प्रत्यक्षपणे सहभाग नसला तरीही या युद्धाचे आर्थिक, भौगोलिक आणि राजकीय दुष्परिणाम भारताला आणि एका अर्थी आपल्याला देखील भोगावे लागू शकतात. तरी मी सर्व भारतीयांना विनंती करतो की तुम्हीही कोणत्याही अर्धवट माहिती असलेल्या बातमीला किंवा सोशल मीडियावरील भूलथापांना बळी पडू नका. तरी मित्रांनो, तुर्तास इकडेच थांबूया. मी आशा करतो की मी दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेआधी मिळत जाईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.